नमस्कार, मी रोहिणी महाराष्ट्रीयन कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. उपवास म्हटलं की काहीतरी हलकं पण ताकद देणारं खावंसं वाटतं. अशा वेळी आपण काही झटपट आणि पौष्टिक खाण्याचा विचार करतो. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट, आरोग्यदायी आणि उपवासाला योग्य असे गोड शेंगदाण्याचे लाडू. गोडाचे गोडसर चव, शेंगदाण्याचे प्रोटीन आणि सुकामेव्याची ऊर्जा. हे लाडू उपवासात शरीरात ऊर्जा देतात आणि शरीरालाही मनापासून होतात. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण 2 वाटी शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत. इथे 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. इथं आपण ओली खजूर घेतलेली आहे, त्यातल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत. इथं पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मनुके, डिंक घेतलेला आहे, बदाम, काजू, पिस्ता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण जाड गुळाची कढई घेतलेली आहे. कोणतेही लाडू बनवण्यासाठी, बेसन लाडू, रवा लाडू हे सगळं भाजण्यासाठी आपल्याला जाड गुळाची कढई घ्यायची आहे. इथं आपण 2 वाटी शेंगदाणे घेतले होते ते भाजून घेणार आहोत. कमी गॅसवर आपल्याला छान खरपूस असे शेंगदाणे भाजून द्यायचे आहेत. आपण कमी गॅसवर शेंगदाणे छान भाजून घेतले तर खायला गोड लागते शेंगदाणे, आणि आपल्याला महिनाभर लाडू टिकवायचे आहेत तर कमी गॅसवरच आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यावे लागतील. आपल्याला शक्यतो बारीकवाले शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे पहा, सगळीकडून शेंगदाणे एकसारखे भाजलेले आहेत. तर मला इथं साधारण 10 ते 12 मिनिट लागलेला आहे शेंगदाणे भाजण्यासाठी. वेळ जाऊ द्या, पण शेंगदाणे छान भाजले पाहिजे. शेंगदाणे आपण ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं पण आपल्याला कमी गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे लाडू मध्ये भाजलेलं खोबरं टाकलं ना तर लाडूला एक अप्रतिम चव येते. इथं आपण थोडं अर्धा चमचा तूप टाकणार आहोत. तुपामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे खोबरं असं कुरकुरीत होतं. फिरवत राहायचं, नाहीतर खोबरं पटकन कढईला लागू शकतं. म्हणून इथं आपल्याला जाड बुडाची कढई वापरायची आहे. हे पहा, खोबरं भाजून झालेलं आहे. जास्त भाजायचं नाही आपल्याला. आता आपण या शेंगदाण्यामध्ये भाजलेलं खोबरं आहे ते काढून घेणार आहोत. हे थंड होत आहे तोपर्यंत आपण काजू, बदाम आणि डिंक आहे तो तुपामध्ये तळून घेणार आहोत. जे तूप घेतलं होतं त्यातलंच आपल्याला इथे तूप वापरायचं आहे. आता आपण इथं डिंक तळून घेणार आहोत तुपामध्ये. थोडा थोडासा टाकून घ्यायचा. 2 टप्प्यामध्ये आपण तळून घेणार आहोत. खरं सांगायचं म्हणजे डिंकामुळेच लाडूला खूप छान टेस्ट येते. करंजी असे लाडू होतात, खाताना खूप छान वाटतं. लहान मुलांना हे लाडू खूप आवडतील. लहान मुलांसाठी, मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू आवडतील आणि हे लाडू तेवढेच पौष्टिक आहेत. डिंक हा आयुर्वेदामधला एक पौष्टिक पदार्थ आहे. डिंकामुळे कंबरदुखी, पाठदुखी, कॅल्शियमची कमतरता असेल तर आता डिंक आहे तो तळून झाल्यावर आपण काढून घेणार आहोत. राहिलेला डिंक आहे तो पण तळून घेऊया.
घेतल्यानंतर एकदम खुसखुशीत असा होते. आता आपण डिंक तळून घेतलेल्याच कढईत बदाम, काजू आणि पिस्ता, काजू पिस्ता बदाम भाजून घेण्याचं कारण म्हणजे हे भाजल्यामुळे जास्त दिवस टिकतात, खराब वास येत नाही आणि खायला एकदम असे कुरकुरीत लागतात. एकदा लाडू खाल्ला की असं वाटतं खातच राहावं. आता इथं काजू बदाम पिस्ता पण छान तुपामध्ये आपण भाजून घेतलेला आहे. आपण इथं जे भाजून तळून घेतलेलं साहित्य आहे ते पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर इथं शेंगदाणे आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावरचं सगळं टर्पल जे निघायला लागलं की समजायचं थंड झालं. आणि अशाच वेळी तुम्ही मिक्सरमधून बारीक करायचं. जी खजूर घेतली होती ती पण मिक्स करून घेणार आहोत. गूळ, आता सगळं साहित्य आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत. हे एकत्र मिक्स करून आपण जर मिक्सर मधून काढले तर एकमेकांमध्ये याची जी टेस्ट आहे ती उतरते. आता मिक्सरच्या भांड्यात आपण 2-3 टप्प्यामध्ये गूळ, शेंगदाणे, खजूर, खोबरं थोडं थोडंसं टाकून बारीक करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. आता आपण एका भांड्यामध्ये हे जो वाटलेलं आहे सारण ते काढून घेऊ. ओली खजूर टाकली होती ती पण मिक्सर मध्ये छान बारीक झालेली आहे. तुम्ही इथं खारीक पावडरचा पण वापर करू शकता. म्हणजे सारण पूर्णपणे वाटून झालेलं आहे. आपण आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तळून घेतलेला डिंक होता तो, काजू बदाम पिस्ता याची आपण भरड करून घेणार आहोत. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. हे थोडंसं मोठाडच ठेवलेलं आहे कारण जेव्हा लाडू आपण खातो तेव्हा हे मोठे मोठे तुकडे असतात डिंक, काजू, बदाम ते लाडूमध्ये एकदम छान लागतात. त्यामुळे मी इथं थोडंसं मोठाडच ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये डिंक, काजू, बदाम, पिस्ता जे बारीक करून घेतलं होतं ते मिक्स करणार आहे. आता आपण यामध्येच मनुके घेतले होते ते टाकून घेऊया. आता या सारणामध्ये मी थोडंसं कोमट केलेलं तूप आहे ते घालून घेणार आहे. मिक्स करायचं. लाडू बांधून घेऊया. आता तुम्हाला जर एकदम एवढे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही हे सारण जे बनवलेलं आहे ते सारण तुम्ही अर्ध काढून ठेवायचं आणि एक 8-10 दिवसाचेच लाडू बनवून ठेवायचे. आणि मग हे लाडू संपले की तुम्ही यामध्ये थोडंसं कोमट तूप घालायचं आणि लाडू बांधायचे. बघू शकता किती छान असा दाणेदार लाडू तयार झालेला आहे. पाहिलेच आहे की आपण यामध्ये सगळं उपवासाचं साहित्य घातलेलं आहे. तरी सुद्धा हे लाडू उपवासासाठी एकादशीला, आता श्रावण महिना आलेला आहे, श्रावण महिन्यात भरपूर उपवास असतात. आता नवरात्र येत आहे तर तुम्ही अशा वेळेस हे लाडू जर बनवून ठेवले तर हे लाडू महिनाभर टिकतील, छान असे राहतील. आणि एका लाडूमध्ये किती पौष्टिक असे घटक आहेत बघा तुम्ही. डिंकामुळे हाडं मजबूत होतात, कंबरदुखीचा त्रास कमी होतो, कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही हे लाडू नक्की बनवा.
ज्यांना रक्ताची कमतरता असेल त्यांनी असे लाडू बनवून ठेवून रोज एक लाडू खाल्ला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता. तर तयार झाले आपल्या पौष्टिक गूळ शेंगदाणा ड्रायफ्रूट लाडवांचे लज्जतदार आणि उपवासाला योग्य असे गोड वडे. ही झटपट रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमच्या कुटुंबियासोबत याचा आस्वाद घ्या. उपवासात आरोग्य आणि चव यांचा सुंदर मिलाप हाच या लाडवांचा खरा गोडवा आहे. अशाच आणखी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीसाठी भेट रहा. गोडी ही पौष्टिकताही आणि उपवासालाही योग्य घेऊन आलो आहोत खास लाडवांची रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.